शांतिगिरी महाराज राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत। शांतिगिरी महाराज 7 मतदारसंघात आता उमेदवार देणार आहेत। शांतिगिरी महाराज यांनी लोकशाही मराठीला याबाबतची माहिती दिली। सत्ताधारी आणि विरोधकांची त्यामुळे डोकेदुखी वाढणार आहे। शांतिगिरी महाराजांना नाशिकमधून भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता होती। शांतिगिरी महाराज यांनी मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील घेतल्या होत्या, पण अचानक वारं फिरलं आणि शांतिगिरी महाराजांचं नावही मागं पडलं। काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेणारे शांतिगिरी महाराज आता राजकीय पक्षांपासून लांब राहून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगतात। शांतिगिरी महाराज ज्या बाबाजी भक्त परिवाराशी संबंधित आहेत, तो भक्त परिवार खानदेश आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहे। दरम्यान शांतिगिरी महाराज यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे। महाविकास आघाडीकडनं उमेदवार जाहीर झालेला असला तरी महायुतीकडनं अद्यापही उमेदवार सस्पेन्स हा कायम ठेवण्यात आलेला आहे। मात्र शांतिगिरी महाराज हे आपल्या उमेदवारीवर ठाम आहे। नाशिकसह अन्य 6 ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी देखील त्यांनी दाखवलेली आहे। आपल्यासोबत शांतिगिरी महाराज आहे, आपण त्यांना विचारा। बाबा, खरं तर तुमचा प्रचार हा जोरदार सुरू झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तुम्ही पोहोचताय। नेमकं आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे? कुठल्या ठिकाणी आपण उमेदवार देणार आहात? तर बघा, ही निवडणूक काही शांतिगावाची नाही, ही निवडणूक सगळं जनता जनाच हातात घेतली आहे आणि म्हणून आम्ही या सर्व जनता जनार्दनाचं आणि जय बाबा भक्तवराचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि आपला जो मुद्दा आहे निवडणुकीसंदर्भामध्ये, तर सर्व भक्तपरिवारांनी विचार केलेला आहे की आपल्याला कोणत्याही पक्षाचं तिकीट घ्यायचं नाही, असा विचार आमच्या मंडळी केलेला आहे। आणि इतर मतदारसंघामध्ये जे काही आमचे उमेदवार उभे करण्याचा मुद्दा त्यांचे उपस्थित होत आहेत, त्या संदर्भात आमची लोकसभा बैठकीची नियोजन करण्यात आलेली आहेत आणि त्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार द्यायचा याचा निर्णय आपण जाहीर करणार आहे। नाशिकसह महाराष्ट्रातील किती लोकसभा मतदारसंघ यामध्ये असले आणि कुठले असतील? तर या महाराष्ट्रातील 7 लोकसभा मतदारसंघ आहेत, जसं आपला नाशिक लोकसभा मतदार आहे, तिकडे दिंडोरी आहेत, तिकडे धुळे आहेत, तिकडे जळगाव आहेत, तर तिकडे जालना आहेत, छत्रपती संभाजीनगर आहेत, इकडे शिर्डी आहेत। अशा प्रकारचे 7 लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आमच्या भक्त परिवारासाठी प्रभावी आणि महत्त्वाचे आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये महाराजांची, मी त्यांना भेटणार आहे या संदर्भामध्ये। पण अजून आपले नाशिक वगैरे त्यांची जी मागणी आहे, तिथले तिकीट वाटप काही झालेलं नाही, कुठल्या पक्षाला सुटणार, कोण उमेदवार असणार हे अजून काही ठरलेलं नाही। पण मला वाटतं आम्ही त्यांच्याशी बोलू, कारण शेवटी ते आमच्याच मताचे आहेत, महाराज आहेत, त्यांचा मोठा जनाधार त्या ठिकाणी आहे, हे तर कोणी नाकारू शकत नाही। मी पण अनेक वेळा त्यांना भेटलेलो आहे, मी पण त्यांचा अनुयायी तसं बघितलं तर कुंभमेळ्यापासून त्याच्या आधीपासून। त्यामुळे मला वाटतं आम्ही त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडू। ग्राफिक्सच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहूया। मात्र शांतिगिरी महाराज याचा 7 ठिकाणी उमेदवार देणार, त्यामध्ये नाशिक, शिर्डी, दिंडोरी, जालना या मतदारसंघात उमेदवार असणार आहेत। सोबतच धुळे, जळगाव, संभाजीनगर आणि रावेर या देखील मतदारसंघात शांतिगिरी महाराज हे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।